अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे स्वामी भक्ती सोज्वल या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लिखित नामस्मरण म्हणजे काय आणि ते का महत्त्वाचं आहे याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नामस्मरण या शब्दातच त्याचा अर्थ आहे जप, स्मरण आणि श्रद्धेने घेतलेले ईश्वराचे नाम. आपण दिवस रात्र कोणत्याही क्षणी महाराजाचे नामस्मरण करू शकतो. त्याला वेळेचं, जागेचं किंवा परिस्थितीचं बंधन नाही. पण लिखित नामस्मरण ह्या त्याहूनही प्रभावी मार्ग आहे. जेव्हा आपण आपल्या हाताने महाराजांचे पवित्र नाव लिहितो तेव्हा त्या प्रत्येक अक्षरातून त्यांच्या कृपेचा वर्षाव आपल्यावर होत असतो. मन शांत होते, चिंतन अधिक गहिरं होतं आणि भक्तीची अनुभूती अजून प्रखर होते. आता प्रश्न येतो की लिखित नामस्मरण कधी, कुठे आणि कसं करावं. कोणत्याही वेळी तुम्ही लिखित नामस्मरण करू शकता. सकाळ, संध्याकाळ किंवा रात्री कोणतंही बंधन नाही. मासिक धर्म असो, सूतक असो, विटाळ असो यासारख्या परिस्थितीतही तुम्ही निर्धास्तपणे लिखित नामस्मरण करू शकता. कारण भगवंताच्या नामावर कोणत्याही नियमांचं बंधन नसतं. ज्यांना बसता येत नाही, ज्यांना पाठीचा खूप त्रास आहे किंवा जे अंथरुणावर आहेत ते सुद्धा झोपूनही लिखित नामस्मरण करू शकतात. हे नामस्मरण म्हणजे तुमच्या भक्तीचा सेतू आहे जो तुमच्या आणि परमात्म्यातील अंतर मिटवतो. त्यामुळे रोज किमान काही वेळ लिखित नामस्मरण अवश्य करा. बघा, जेव्हा आपण महाराजांसमोर बसून 11 माळांचा जप करतो तेव्हा आपल्या मनात किती प्रकारचे, असंख्य प्रकारचे विचार येतात. हे आपण सर्वजण अनुभवलेलं आहे. मन स्थिर ठेवणं किती कठीण आहे नाही का? पण लिखित नामस्मरण यासाठीच एक अद्भुत असा उपाय आहे. जेव्हा आपण स्वामींचं नाम आपल्या हाताने लिहितो तेव्हा आपले डोळे त्या अक्षरांवर स्थिर होतात, हात त्या नावाचं चिंतन करतो आणि मन त्यावर एकाग्र होतं. त्यामुळे मन इतर विचारांमध्ये भरकटत नाही आणि हेच लिखित नामस्मरणाचं सर्वात मोठं फळ आहे. मन स्थिर होतं. जेव्हा मन स्थिर असतं तेव्हा चुका कमी होतात, योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते, जीवनातील अडचणींना समर्थपणे सामोरं जाण्याची ताकद मिळते. आता तुम्ही एक कल्पना करा, जर तुम्ही 11 माळांचा जप केला पण मन भरकटलेलं असेल तर त्या जपाचा तुम्हाला खरंच फायदा होईल का? पण जर तुम्ही फक्त 11 वेळा श्री स्वामी समर्थ लिहिलं तर तुमचे डोळे, हात आणि मन पूर्णपणे त्या लिखाणावर केंद्रित राहतील. जेव्हा आपण भगवंताचं नाव प्रेमाने लिहितो तेव्हा त्या नावाची गोडी लागते आणि आपण भगवंताच्या नावाची गोडी घेतली तर भगवंतालाही आपली गोडी लागते. तुम्ही अजून लिखित नामस्मरण सुरू केलं नसेल पण करायची इच्छा असेल तर आजच सुरुवात करा. ही साधना कुठल्याही बंधनात येत नाही. कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणी आपल्याला करता येते. जसं तुम्ही श्री स्वामी समर्थ हे नाव लिहाल तसं त्या नामाचा गोडवा तुमच्या मनात वाढत जाईल. जसं तुम्हाला हे नाव प्रिय होईल तसंच महाराजांनाही अगदी तुम्ही प्रिय व्हाल. आणि हेच तर आपल्या साधनेचं सार आहे. वाईट विचार, चिंता आणि नकारात्मकता दूर होते. मन अधीर, स्थिर, शांत आणि समाधानी होतं. आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर वेगाने पुढे जाता येतं. तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा तुमच्या श्रद्धेचा कोणताही मंत्र लिहू शकता. ऑनलाईन किंवा अक्कलकोटमध्ये मिळणारी लिखित नामस्मरण पुस्तिका तुम्ही नक्कीच वापरू शकता. जर पुस्तिका उपलब्ध नसेल तर साधी वही घेऊन तुम्ही स्वतः लिहायला सुरुवात करू शकता. अक्कलकोटमध्ये मिळणाऱ्या विशेष वहीत कॉलम आधीच आखलेले असतात. त्यामुळे तुम्हाला लिहायला अधिक जास्त सोपं जातं. तुम्हाला ऑनलाईन पुस्तिका मिळत असेल तर नक्कीच तुम्ही ती मागवू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला जर लिखित नामस्मरण करायचं असेल आणि तुम्ही म्हणत असाल की ताई आम्हाला ना विशेष पुस्तिका नको आहे, साधी वही वापरली तर चालेल का? हो, अगदीच नक्की चालेल. तुम्ही कोणतीही वही घेऊ शकता. छोटी घ्या, मोठी घ्या, 100 पानी घ्या, 200 पानी घ्या, फुल पेजची, जशी तुमची इच्छा. वही घेतल्यावर आता तुमचं पहिलं पाऊल काय असणार आहे? सुरुवातीला गणपती बाप्पाचं आणि स्वामी महाराजांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे. मग ज्या दिवशी तुम्ही सेवा सुरू करताय त्या दिवशीची तारीख तुम्हाला वहीत लिहायची आहे. समजा आज 7 तारीख आहे तर 7 तारीख असं लिहा आणि त्याच दिवशी नामस्मरणाची सुरुवात करा. पुस्तिकेत तयार कॉलम असतील तर ते वापरा, पण जर साधी वही तुम्ही घेतली असेल तरी काही हरकत नाही. तुम्ही स्वतःच्या ओळी आखा आणि श्री स्वामी समर्थ असं सातत्याने लिहायला सुरुवात करा. सामान्य जप करताना आपण 108 वेळा नाव घेतो पण अनेक ठिकाणी फिरतो. कधी घरची कामं आठवतात, कधी मुलांचा विचार येतो, कधी चिंता मनात येतात. पण लिखित नामस्मरणात असं नक्कीच होत नाही.
जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपले डोळे त्या अक्षरांवर असतात, मन त्यावर केंद्रित असतं आणि आपला पूर्ण विचार त्या नावामध्ये घुमतो. त्यामुळे मनाला शांतता मिळते, विचार स्थिर होतात आणि स्वामींचा अधिक जास्त अनुभव येतो. सकाळी, संध्याकाळी, दुपारी, रात्री कधीही तुम्ही हे करू शकता. घरी, ऑफिसमध्ये, प्रवासात, जिथे सोयीचं असेल तिथे नक्कीच करू शकता. स्त्री, पुरुष, वृद्ध, लहान, अगदी कोणत्याही परिस्थितीत करू शकता. मासिक धर्म, सुतक, विटाळ यामुळे काहीही अडचण नाही. मात्र मांसाहार केल्यानंतर त्या दिवशी तुम्ही वहीला स्पर्श करू नका. जर शक्य असेल तर अक्कलकोटच्या वटवृक्ष मंदिरात जमा करा. जर तुम्ही अक्कलकोटला जाऊ शकत नसाल तर ती वही तुम्ही देवघरात सुरक्षित ठेवा. मग ती तुमची आध्यात्मिक संपत्ती आहे, त्यामुळे धूळ लागू देऊ नये म्हणून प्लॅस्टिकमध्ये तुम्ही ठेवू शकता. कोणत्याही अपवित्र ठिकाणी तुम्ही हे वही ठेवायची नाही आहे याची तुम्ही नक्कीच काळजी घ्या. तर रोज किती लिहायचं? ठराविक संख्येचं बंधन नाही. तुम्ही रोज एक कॉलम लिहू शकता किंवा वेळ असेल तर 108 वेळा, 51 वेळा, 11 वेळा, जसं तुम्हाला शक्य होईल तसं. जसे जसे दिवस जातील तशी तुमची लिखित नामस्मरणाची सेवा वाढत जाईल आणि त्याचा प्रभावही वाढेल. मन अगदी शांत होतं, चिंता सगळ्या दूर होतात, अनिष्ट विचार, भीती, टेन्शन यावर नियंत्रण मिळतं. स्वामी महाराजांची सतत आठवण राहते. जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि शुभ घटना घडतात. म्हणून आजपासूनच आपण सुरू करूया. तुमच्या हातून ही सेवा झाली की स्वामी महाराज स्वतः तुमच्या आयुष्यात कृपेचा वर्षाव करतील. पण तुमचं मन शांत आहे का? आणि जरी नसेल तरी सेवेला सुरुवात करताच ते नामामध्ये इतकं रमून जातं की कुठलेही वाईट विचार, चिंता, अस्थिरता साऱ्या गोष्टी दूर होतात. ही सेवा करताना तुम्ही आंघोळ करून मन प्रसन्न करून बसलात तर अधिक चांगलं. पहाटे किंवा सकाळी लवकर केलं तर उत्तमच. पण दुपारी, संध्याकाळी, कामावर असताना कुठेही तुम्ही ही सेवा नक्कीच करू शकता. सुतक, विटाळ, मासिक धर्म असला तरी हरकत नाही, कारण नामस्मरणाची बाह्य शुद्धीपेक्षा अंतःकरणाची शुद्धता महत्त्वाची असते. मात्र जर तुम्ही मांसाहार केला असेल तर त्या दिवशी या पुस्तकाला कृपया करून स्पर्श करू नका. हे एक महत्त्वाचा नियम, यामध्ये फक्त हाच महत्त्वाचा नियम आहे. महाराजांनी कधीच सुतक, विटाळाच्या बंधनात भक्तांना अडकवलेलं नाही. त्यामुळे शुद्ध मनाने, भक्तिभावाने ही सेवा तुम्ही कधीही करू शकता. या सेवेमध्ये लिहिलेली प्रत्येक अक्षरे अमृता समान आहेत. लिखित नामस्मरण करताना मनाला एकाग्र करता येतं. जेव्हा आपण वहीवर श्री स्वामी समर्थ लिहितो तेव्हा अक्षरशः त्या शब्दाचे कंपन आपल्याला अंतरात्म्यात पोहोचतात. जसं आपण एखाद्या देवळात जाऊन श्री स्वामी समर्थ म्हणतो तसं ही वही म्हणजेच एक पवित्र ग्रंथ बनतो. कुणीही कोणताही संकल्प करू नये. आपल्या मनाने जेवढं वाटेल तेवढं करा. रोज एक कॉलम जरी लिहिला तरी चालेल. आज 11 वेळा लिहिलं, उद्या 12, परवा 13 अशी हळूहळू वाढवा. वेळ असेल, मन एकाग्र असेल तर 108 वेळा लिहा. एखाद्या दिवशी कमी लिहिलं तरी हरकत नाही, कारण ही सेवा आहे, संकल्प अजिबात नाही. जेव्हा दुःख, चिंता, संकट येतात तेव्हा हे लिहिलेलं नामस्मरण आपल्याला आधार देते. आपल्या मनाला स्थैर्य आणि सकारात्मकता मिळते. वाईट विचार, मानसिक अशांतता दूर होते. पूर्वीच्या काळी आजोबा, आजी नामस्मरण लिहायचे, त्यामुळे त्याचं आयुष्य समाधानाने आणि भक्तिभावाने भरलेलं होतं. हे नामस्मरण म्हणजे तुमची स्वतःची एक अक्षरपूजा आहे. लिहा, सेवेसाठी स्वतःला अर्पण करा आणि अनुभव घ्या. तुमचं आयुष्य निश्चितच आनंदमय आणि शुभ होईल. भक्त हो, लिखित नामस्मरण ही अत्यंत सोपी आणि प्रभावी साधना आहे. यासाठी कोणतेही बंधन नाही, कुठलेही नियम नाही, फक्त तुम्ही मनापासून करायला हवं. सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही नक्कीच वेळ ठरवा. रोज एक ठराविक नियम ठेवा. मी घरातील काम आवरल्यावर मी अर्ध पान लिहिणार किंवा थोडा वेळ मिळाला की मी निदान एक कॉलम तरी लिहिणार. हे नाव लिहिताना तुमचं मन चंचल न राहता पूर्णतः स्थिर होतं, म्हणून लिखित नामस्मरणाचा प्रभाव अधिक असतो. आपण काहीही लिहिताना श्री गणेशाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ असं लिहिलं की किती शांत वाटतं, नाही का? तसंच भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे हे लिहिलं तरी हृदयात एक नवीन ऊर्जा निर्माण होते. प्रत्येक अक्षर हे अमृता समान आहे. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे मंत्र 1000 वेळा लिहाल तेव्हा हा ग्रंथच तुमच्या हातून घडेल. कधीतरी मागे वळून पाहाल आणि ज्या वहीत तुम्ही लिखाण केलं आहे ती पाहूनच तुम्हाला भक्तीचा, सेवाभावाचा आनंद मिळेल. जेवढं नाम तुम्ही लिहाल तेवढं भगवंताच्या जवळ तुम्ही जाल, आणि जेव्हा तुम्ही भगवंताच्या जवळ जाता तेव्हा भगवंतही तुमच्याकडे धावत येतात. म्हणूनच
माझ्या बहिणींनो, मैत्रिणींनो, लिखित नामस्मरण जरूर करा आणि महाराजांचे लाडक्या व्हा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. स्वामी भक्ती सोज्वल या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.